राज्यातील बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत पणन मंत्री अब्दुल सत्तार हे समित्यांच्या अडचणी न समजून घेता निघून गेल्याच्या निषेधार्थ सोमवारी राज्यातील बाजार समित्यांनी पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील 15 बाजार समित्या सहभागी झाल्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले। कांद्यांच्या सर्वात मोठ्या लासलगावासह अन्य बाजारातही कांदा व धान्यांचे व्यवहार पूर्णतः बंद होते। भाजीपाल्याची मुख्य बाजारपेठ असणारी नाशिक बाजार समिती केवळ सुरू होती। भाजीपाला हा नाशवंत माल असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नाशिकसह लासलगाव येथे भाजीपाल्याचे लिलावा पार पडले। या ठिकाणी काळ्या फिती लावून लिलावा करण्यात आले। राज्य कृषी पणन मंडळ आणि राज्य बाजार समिती संघाच्या वतीने पुणे येथे अलीकडेच आयोजित परिषदेत पणन मंत्री अब्दुल सत्तार हे बाजार समित्यांना भेडसावणारे प्रश्न ऐकून न घेताच निघून गेल्याचा आक्षेप आहे। पणन मंत्र्यांनी बाजार समित्यांचे प्रश्न ऐकून न घेण्याची वादग्रस्त भूमिका घेतली। याचा निषेध करण्यासाठी राज्यभर बंद पाळण्याचा निर्णय परिषदेत घेण्यात आल्याचे मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे यांनी सांगितले। सोमवारी बंदमध्ये जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या सहभागी झाल्यामुळे सर्व व्यवहार थंडावले। लासलगाव बाजार समितीसह उपबाजारात कांदा व धान्यांचे व्यवहार बंद होते। सध्या बाजार समितीत प्रतिदिन 10,000 क्विंटल आवक होते। दैनंदिन उलाढाल 3 ते 4 कोटी रुपये असते। ही उलाढाल पूर्णतः थांबली होती। लासलगावासह जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांचे कामकाज बंद असल्याने या बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी सांगितले। यामुळे सुमारे 100 कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला।